नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. रोकठोक या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह राज्य सरकारचं शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलं. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर आता केंद्रानं सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करावी आणि आरक्षणाची 50% मर्यादा शिथिल करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली. पण या पावणे 2 तासांच्या भेटीत फक्त याच मुद्द्यावरती नाही तर ओबीसी आणि पदोन्नती आरक्षणापासून ते जीएसटी, चक्रीवादळ मदतीच्या मागण्याही पुढे सरकवण्यात आल्या. पण या भेटीतून साध्य काय झालं? फक्त केंद्रानं पुनर्विचार याचिका दाखल केल्यानं तिढा सुटणार का? मोदींशी भेटताना इतर मुद्द्यांची लांबड लावल्यानं मराठा आरक्षणाचा मुद्दा ठोसपणे खरंच मांडता आला असेल का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त मोदी आणि ठाकरेंनी बंद दाराआड जी अर्धा तास गुप्त चर्चा केली ती कशासाठी? ती मराठा आरक्षणासाठीच होती की आणखी कशासाठी? याच मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत आजच्या रोकठोक कार्यक्रमात. आणि या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये देखील आपली बाजू मांडतील. त्यासोबतच ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख हे देखील याबाबत सविस्तर विश्लेषण करतील. सुरुवातीला नीलमताईंकडे मला अर्थातच जायचंय. नीलमताई, राज्याचं शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटलं, मराठा आरक्षणाची मागणी मांडली, मात्र राज्यातले विरोधी पक्षनेते आणि मराठा नेते मात्र सध्या नाराज दिसतायत. कारण का त्यांना कालपर्यंत असं वाटत होतं की फक्त मराठा आरक्षणासाठी म्हणून पंतप्रधानांची ही खास भेट घेतली जातीये. पण 12 मागण्या एकूण त्या लांबलचक मागण्यांपैकी एक ही मराठा आरक्षणासंदर्भातली मागणी होती. त्यामुळे नाराजी बघायला मिळतेय सध्या आणि प्रतिक्रिया तशाच येत आहेत. एक तर पहिली गोष्ट, माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि ज्येष्ठ मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री महोदय अशोकराव चव्हाण या तिघांनी भेट घेतली. आणि या भेटीमध्ये हे प्रश्न काही आजचे आहेत अशातला भाग नाहीये. मराठा आरक्षण हा सगळ्यात ऐरणीवरचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. परंतु बाकीचे मुद्दे जे आहेत, मग अगदी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा विषय असेल किंवा ओबीसी आरक्षणाचा विषय आहे, मागासवर्गीयांच्या मध्ये पदोन्नतीच्या संदर्भातला विषय आहे, शेतकऱ्यांना विमा योजना मिळते त्याच्याबद्दलची एक सिस्टीम बदलण्याच्या संदर्भातला विषय असेल, अशा सगळ्या विषयांच्या मध्ये लांबलचक असलं तरी चर्चा ज्या प्रकारे दीर्घकाळ झालेली आहे, पंतप्रधानांशी बऱ्याच वेळेला चर्चा अनेक शिष्टमंडळांच्या 10 मिनिटं 15 मिनिटं अशा होत असतात. अशा वेळेला माननीय पंतप्रधानांनी माननीय मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला एवढ्या दीर्घवेळ चर्चेसाठी वेळ दिला, त्याच्यावरूनच ह्या प्रश्नांचं गांभीर्य आपल्या जसं लक्षात येतं. मी सगळ्यात प्रथम पंतप्रधानांचे महाराष्ट्रातले एक कार्यकर्ता या नात्याने आभार मानू इच्छिते की त्यांनी या प्रकारची अत्यंत त्यांची भूमिका सकारात्मक होती. आणि तुम्हाला दिसलं असेल पत्रकार परिषदेमध्ये की वारंवार मोदीजींचं ते सांगत होते, माननीय पंतप्रधानांचं म्हणणं काय होतं की मी हे सगळं अभ्यास करतो, ऐकून घेतो. मुळामध्ये असं आहे की आम्ही सगळं देश म्हणून जेव्हा आपण विचार करतो, एका बाजूला कोरोनाचं संकट, दुसरीकडे वेगवेगळ्या वादळांचं संकट, तिसरीकडे चीननी आंतरराष्ट्रीय स्तरावरती उभे केलेले अनेक प्रश्न, या पार्श्वभूमीवरती आम्ही सगळे राजकीय मतभेदांच्या पलीकडे आहोत. आम्ही सगळे राज्याच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी संवाद साधू इच्छितो. आमचा अहंकार आमच्या कामापेक्षा मोठा नाहीये, हा संदेश माननीय उद्धव साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चर्चेमधून झालेला आहे. हा 12व्याच्या वरचा सगळ्यात मुद्दा जो आहे तो राज्यहिताचा, राष्ट्रहिताचा आहे आणि त्याच्यामधूनच संवादातून अनेक प्रश्नांचे तोडगे निघत असतात. हा जर का आपण विचार केला तर अशा प्रकारनी अनेक वेळेला भेटी झालेल्या आहेत. आणि तुमचा जो दुसरा सगळ्यात जे त्याला आपण म्हणू की चर्चेतला वादंग जो आहे, त्याच्यात मी असं म्हणेन की अर्धा तास काय चर्चा झाली. आता 2 व्यक्तींनी ज्यावेळेला बंद दाराआड काही चर्चा केलेली असेल त्याच्यात माननीय उद्धव साहेबांनी हे पण स्पष्ट केलेलं आहे की आम्ही व्यक्तिगत नातं काही तुटलेलं नाहीये. आणि शेवटी राजकारणामध्ये असं आहे की राजकारण असो, समाजकारण असो, मतभेद असले तरी मनभेद असतात अशातला भाग नाहीये. आणि त्याच्यामध्ये जी काही चर्चा झाली ती बाकीच्या घटकांसमोर चर्चा झालेली आहे. इतकंच नव्हे तर उद्धव साहेब असंही म्हणाले, तसा मी नवाज शरीफनाही भेटलो होतो. याचा अर्थ हा आहे की मतभेद पराकोटीचे असले तरी संवाद असणं हे सुसंस्कृतपणाचं लक्षण असतं. आता ज्यांना सुसंस्कृत राजकारणाचीच ॲलर्जी असेल त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलू? आणि म्हणून मी दुसरं असं म्हणेन की भारतीय जनता पक्षाकडून ज्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या पाहिल्या तर त्यांनी तेच सांगितलेले बोलत असताना की अशी चर्चा
प्रत्येकाची पंतप्रधानांशी महत्वाच्या लोकांची होत असते आणि हा एक आपल्या राजकारणातला एक अपरिहार्य असा भाग असतो असं मला वाटतं. आणि दुसरं मी असं म्हणेन की मेट्रो कार शेड असेल किंवा 14वा वित्त आयोग आहे, जीएसटीचे पैसे आहेत, हे काय कमी महत्वाचे आहेत, हे कशाच्या आधाराने म्हणणार? शेवटी असं आहे की याच्यावरती तुम्हीच सगळे माध्यमातले पण लोक सारखे काही म्हणत चित्र होतात की हे सगळे रंगवण्यात एकत्र आलं की करण्यात मराठा सगळे आरक्षणाचा एकत्र मुद्दा तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी म्हणून खास करून ही भेट घेतली जाते. कालपर्यंत आपण यावरच बोलत होतो आणि आता बाहेर आल्यानंतर असं कळतं की आपण हे सगळे 12 मुद्दे मांडलेले आहेत आणि त्यावरती ठोस असं काय आश्वासन मिळालंय तर फक्त सकारात्मक चर्चा झाली आहे. पण पुढे काय झालं? मोदी काय म्हणाले की हा आपण हे प्रश्न मार्गी लावू, ठीक आहे 50% आरक्षणाची मर्यादा कशी वाढवता येईल याबाबत आपण काहीतरी प्रयत्न करू, अशी कुठलीही वाक्य बाहेर आल्यानंतर ना ठाकरेंच्या तोंडी होती ना अजित पवारांच्या तोंडी होती. मुळामध्ये असं आहे रेश्मा की कुठलंही एखादं आपण जर का बीज टाकलं एखाद्या चर्चेचं तर ते लगेच झाड मुळापासून उपटून बघायचं हे बातम्यांमध्ये पण ठीक आहे, परंतु आत्ताच्या आत्ता आम्हाला कळलंच पाहिजे आणि ते सांगितलंच पाहिजे. याच्यामधून काय निघेल किंवा काय निघणार नाही याचं उत्तर पुढचा काळ देईलच त्याच्यामध्ये जे आहे ते. एक दुसरं म्हणजे असा कोणी नियम ठरवला आणि कोण असे नियम ऐकून घेणार? कशासाठी ऐकायचे की आमच्या चर्चेशिवाय दुसरी कुठलीच चर्चा महत्वाची नाही? मराठा आरक्षणाच्या चर्चेच्या साठीच हे संपूर्ण भेटीच्या साठी म्हणून जेव्हा झालं जाहीर त्यावेळेलाही माननीय उद्धव साहेबांनी सांगितलं होतं मी पंतप्रधानाला भेटीन म्हणून. तर जे काही चांगलं काम असेल ना ते कारण नसताना बचावात्मक पवित्रा करायचा अशा पद्धतीने चाललेलं आहे. दुसरं आतापर्यंत गेले 15 दिवस मी ऐकते रेश्मा की एकत्र येऊन चर्चा का करत नाही सगळेजण. आता एकत्र चर्चा केली तर म्हणायचं की तुम्ही इतका वेळ का चर्चा केली, बंद दाराड केली. अशा पद्धतीने दुसऱ्यांचा अजेंडा काही ठाकरे कधी ऐकून घेणार नाही. जनतेचा अजेंडा जो आहे तो तुमचा स्वीकारून मुद्दा केलेला आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. आपण केशव उपाध्येजींकडे जाऊयात. उपाध्येजी तुम्ही बघताय की नीलमताईंचा स्वर भाजपच्या बाबतीत थोडासा मवाळ झालाय, थोडी जी विरोधाची धार आहे ती थोडी कमी झालेली बघायला मिळते. आता भाजप देखील ज्या उद्धव ठाकरेंनी मागण्या मांडलेल्या होत्या त्याचा सकारात्मक विचार करून काही ठोस पावलं उचलणार आहे का? असं मला खूप छान वाटलं ताई आज बोलत होत्या आणि त्यांच्या तोंडून जे शब्द ऐकले की संस्कार वगैरे 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 वगैरे, म्हणजे मला गेल्या काही दिवसातले सामनामधले आग्रलेख आले आणि संस्कार आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने अत्यंत वाईट शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ज्या पद्धतीची टीका अत्यंत वाईट शब्दांमध्ये होती, हे संस्कार कुठल्या संस्कारात बसतात कदाचित ताईंनाच ते माहिती असावं, मला त्यात काही पडायचं नाहीये. पण बरं वाटलं की जर किमान संस्काराची बरं शिवसेनेला आठवण झाली, हा एक चांगला प्रकार आहे, त्यामध्ये काही शंका हरकत नाही. असं आहे की भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व हे नेहमीच संवेदनशील. एक छोटं उदाहरण देतो, मला राजकारण करायचं नाहीये पण एक छोटं उदाहरण देतो की कधी संवेदनशीलतेचं उदाहरण, उत्तम उदाहरण. काल रात्री 8च्या सुमाराला मुळशीच्या इथे फॅक्टरीला आग लागून काही महिला मृत्युमुखी पडल्या, काही जण त्यात मरण पावले आणि त्या सगळ्या त्या प्रकारानंतरनं देशाच्या पंतप्रधानांनी या दुर्दैवी घटनेवर ताबडतोब दुःख व्यक्त करत त्या जे मृत्यू पडले त्यांना मदत जाहीर केली. आज सकाळपर्यंत, त्यानंतर घडलं असेल तर मी ट्विटर बघितलेलं नाहीये, पण आज सकाळपर्यंत आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांना त्याच्यावरती त्याचं दुःखही व्यक्त करावं वाटलं नाही. प्रश्न संवेदनशीलतेचा आहे, प्रश्न सकारात्मकतेचा आहे, प्रश्न जे घटना आहेत त्याची संवेदनशीलता जाणून त्याकडे बघण्याचा आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आज ज्या गेल्या वर्ष दीड वर्ष आपण बघतो आहोत घरी बसलेले मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातली अत्यंत दयनीय अवस्था कोरोनामुळे झालेली. पण हा मला प्रश्न आज मला म्हणायचा नाही. तुम्ही जो प्रश्न विचारलात की पंतप्रधान किंवा भाजपा सकारात्मक बघतं का, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी हे सातत्याने सांगितलं महाराष्ट्रातल्या की या जे महाराष्ट्राचे प्रश्न आहेत, मग ते मराठा आरक्षणाचा प्रश्न असो अथवा कोरोना हाताळणीत राज्य सरकार आलेलं अपयश असो, त्यावेळेच्या आव्हानाला कसं तोंड द्यायचं, राज्य सरकार जी ठोस पावलं उचलेल त्या ठोस त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी सदैव राज्य सरकारच्या सोबत असेल ही भूमिका घेतली होती. पण आता तुम्ही दखलच त्याची घेणार असाल. 5 पत्र ओबीसीच्या आरक्षणाबद्दल माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 पत्र पाठवली, पण त्याची दखलच घेतली गेली नाही. मराठा आरक्षण प्रश्न सुद्धा सातत्याने त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते सांगत होते, त्यातल्या त्रुटी होत्या त्या समोर येत होत्या, पण त्याची दखल त्याचा गंभीरता घेतली गेली नाही. पण ठीक आहे, आता इतकं सगळं अपयश आल्यानंतर, सगळं हाताळण्यात प्रश्न हा मराठा आरक्षणाचा पूर्ण हाताळण्यात अपयश आल्यानंतर, ओबीसी राजकीय आरक्षण संपवलं गेलं चुकीच्या हाताळणीमुळे, हे सगळं झाल्यानंतर जर काही समजा शहाणपण येत असेल आणि असं काही करण्याची तयारी, हालचाल करण्याची तयारी असेल तर नक्की भारतीय जनता पार्टी आम्ही त्या प्रश्नाकडे अतिशय स्वागत करतो.
समाधान निश्चित तेव्हा उपाधीची सकारात्मक आहे भाजप देखील याबाबत सहकार्य करण्यासाठी. पूर्ण होऊ द्या रेश्मी, माझं पूर्ण होऊ द्या रेश्मा, 30 सेकंद पूर्ण करतो. बोला. असं आहे की या प्रश्नांवरती भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्रातले जे गंभीर प्रश्न आहेत, मग मराठा आरक्षण असतील, ओबीसी राजकीय आरक्षण असेल अथवा अन्य जे प्रश्न आहेत, ते प्रश्न सुटले पाहिजे अशी भारतीय जनता पार्टीची प्राथमिकता आहे. त्यामुळे जर असं ते जर हालचाल कधी नव्हे ते करत असतील तर त्याचं आम्ही नक्की स्वागत करू. निश्चित रविकिरण देशमुख यांच्याकडे जायचंय. देशमुखजी, मुद्दा हाच आहे की कालपर्यंत अगदी सकाळपर्यंत चर्चा होती की मराठा आरक्षणासाठी म्हणून ही भेट असेल, मात्र 12 मागण्यांची लांबलचक यादी आली आणि ज्यात अनेक असे मुद्दे होते की तिथे ते मोदींपर्यंत मांडण्याची मुळात गरजच नव्हती. आणि त्यात दुसरा मुद्दा हा जो आता विरोधकांनी आरोप केलेला आहे बंद दाराआड चर्चेचा. या सगळ्या भेटीकडे आणि या सगळ्या मागण्यांकडे तुम्ही कसं बघता? रेश्मा, मी हे सर्वात महत्त्वाचं सांगू इच्छितो. राजकीय भूमिका राजकीय नेते मांडतील, पण एक पत्रकार म्हणून मला सर्वात महत्त्वाची बाब ही आपल्या निदर्शनाला, आपल्या प्रेक्षकांच्या निदर्शनाला आणून द्यायची आहे की लोकशाहीचा आत्मा म्हणजे गव्हर्नमेंट बाय डिस्कशन आहे. चर्चेतून, संवादातून सरकार ही लोकशाहीची मूळ संकल्पना आहे. काय झालं होतं, जवळपास 18 महिने झाले आता. नोव्हेंबरच्या अखेरीला म्हणजे 2019ला हे सरकार सत्तेवर आलं. तेव्हापासून आजपर्यंत दुरावाच होता, कारण केंद्राकडे नेहमी असं सातत्याने टीका होत होती की केंद्र सरकार आम्हाला सहकार्य करत नाही. राज्याच्या बाबतीमध्ये दुजाभाव आहे, महाराष्ट्राविषयी द्वेष आहे. हे ठीक आहे, आता त्यांच्या त्या राजकीय भूमिकाचा तो भाग असेल. पण मला सकारात्मक आज हे सगळ्यात महत्त्वाचं वाटलं की आज पंतप्रधानांची भेट झाली. हे बघा, देशामध्ये पक्ष येतील, जातील, सरकार बदलतील, चेहरे बदलतील, पण घटना कधी बदलणार नाही, त्याचा आत्मा कधी बदलणार नाही. लोक ही संकल्पना फार मोठी आहे, नेत्यांपेक्षा सुद्धा लोक मोठे आहेत ह्या देशामध्ये. हे आपल्याला नीट कळलं पाहिजे आणि यातला एकच मार्ग आहे गव्हर्नमेंट बाय डिस्कशन. आणि मला असं वाटतं की आज जे काही मुद्दे मांडले या चर्चेमध्ये हे लोकशाहीच्या दृष्टीने, सरकारच्या दृष्टीने, लोकांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. राजकीय भूमिका मांडून एकमेकावर टीका करतील. आता तर निवडणुकी नाही, विधानसभेची नाही, लोकसभेची नाही, आणि लोकांना आता व्यवस्थित कळतंय की कोणत्या निवडणुकीमध्ये कोणाला मतदान करायचं, कशासाठी मतदान करायचं. आता मतदार एवढाही काही भोळा साधा राहिलेला नाही. मला सगळ्यात महत्त्वाचा तुमचा जो मुद्दा आहे की मराठा आरक्षणाचा, आज मराठा आरक्षण हा एकमेव मुद्दा घेऊन जर समजा मुख्यमंत्री आणि त्यांचं शिष्टमंडळ गेलं असतं तर त्याला शुद्ध राजकीय स्वरूप आलं असतं की मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कोंडी निर्माण झाली आहे, राज्य सरकारला मार्ग सापडत नाहीये, म्हणून ते केंद्राच्या मदतीसाठी केंद्राकडे गेले. पण मला विशेष म्हणजे आनंद हा वाटला की राज्यालाही असं वाटलं की ठीक आहे, गेले जे 17-18 महिने आपला दुरावा आहे, आपण केंद्राकडे जातच नाही, आपण पंतप्रधानांशी संवादच साधला नाही, तर किमान राज्याचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, जे जनहिताचे आहेत, ते सगळेच एकदाचे मांडू ना. त्यामुळे काय झालं, आजची बैठक ही प्युअरली पॉलिटिकल म्हणजे शुद्ध राजकीय राहिलीच नाही, ती राज्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची बैठक झाली. कारण तुम्ही जीएसटीचा परतावा मागताय, तुम्ही आरक्षणाचे मुद्दे उपस्थित करताय, तुम्ही कांजूरमार्ग मेट्रोचा प्रश्न उपस्थित करताय. खरं आहे, आता हा जो मुद्दा आहे की याच्यातले काही प्रश्न हे राज्य सरकारने निर्माण केलेले आहेत. मग आता राज्यांनी जरी निर्माण केले असले, कदाचित राज्याला असं वाटत असेल की केंद्राच्या मदतीशिवाय आम्ही सोडू शकत नाही. मुद्दा आहे, भाजपने एक निर्णय घेतलेला होता, तो इकडे महाविकास आघाडीने बदलला. आता त्याच्यासाठी त्यांनी जी जागा ठरवली ती मान्य व्हावी यासाठी पुन्हा मोदींना साकडं. पदोन्नती आरक्षणाचा मुद्दा राज्यात क्रिएट झालेला आहे, राज्य सरकार त्याच्यात निर्णय घेऊ शकतं, तो मुद्दा घेऊन पुन्हा मोदींना साकडं. सोबतच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, ओबीसी आरक्षण राज्यातलं रद्द झालेलं आहे, तिथे देखील केंद्राला सगळे मुद्दे केंद्राकडे नेऊन केंद्र जबाबदार आहे आणि त्यात केंद्र सोल्युशन काढेल, आम्ही फक्त त्यांच्यापर्यंत मागणी पोहोचून आमची जबाबदारी पार पाडली आहे, अशी कुठेतरी एक इमेज राज्य सरकारबद्दल सध्या बाहेर जातीये. याच्यातल्या 4-5 मुद्द्यांवर हे बरोबर आहे, हे आर्ग्युमेंट किंवा हा वादविवाद बरोबर आहे. आज असा प्रश्न आहे की यातनं मार्ग कसा काढायचा, कारण ही कोंडी आहे, ही कोंडी कुठेतरी फुटली पाहिजे ना. मग ही कोंडी फोडताना राज्य सरकारच्या कदाचित हे लक्षात आलेलं दिसतंय की आपण एकटे यातनं मार्ग नाही काढू शकत. कारण मराठा आरक्षणापुरतं बोलायचं झालं तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो सुप्रीम कोर्टाने उपस्थित केलाय तो असा की तुम्ही मराठा समाजाचा मागासले पण कसं दूर, म्हणजे नाहीये मराठा समाज मागास, हे कसं तुम्ही सिद्ध करणार आहात. कारण आयोगाने, मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचं मागासले पण सिद्ध करू शकलेलं नाही असं सुप्रीम कोर्टाचं स्पष्ट म्हणणं आहे. आणि त्यासाठी त्यांनी जे याचिकाकर्त्यांनी दाखले दिलेले आहेत की राजकारणामधलं मराठ्यांचं स्थान, सहकारी संस्थांमधलं स्थान, त्यांचे लोकप्रतिनिधी, एकूणच त्यांचं सरकारमध्ये असलेलं वर्चस्व, मंत्र्यांची संख्या, ही गेल्या 50-50-60 वर्षातली सगळी ती आकडेवारी आहे. हे तुम्ही नाकारू शकत नाही, ही त्याची दुसरी बाजू आहे ना. मग ही कोंडी कशी फोडायची, तर यातलं राज्य सरकारला कदाचित असं दिसतंय की आपण आपल्या
पातळीवर यातनं मार्ग काढू शकत नाही, हे राज्याच्या लक्षात आलेलं दिसतंय. नीलमताईंना याच्यावरती काही बोलायचंय, ताई बोला. नाही, सगळ्यात प्रथम मी रविकिरण देशमुख यांच्या खुल्या भूमिकेचं मनापासून स्वागत करते. आणि समाजामध्ये खरं तर प्रत्येक जण भेटलं की हेच सांगत असतो की काही ना काही लसीकरणाबद्दल काल माननीय पंतप्रधानांनी जाहीर केलं, याच्याबद्दल सुद्धा केंद्राचे आणि राज्याचे फार वेगवेगळ्या धोरणांच्या बद्दलचा मतभेद होत होते बऱ्याच बाबतींमध्ये. आणि शेवटी असं आहे की संवाद, माझं दुसरं पुढे काय म्हणणं आहे की मुख्यमंत्री सुद्धा जे आहेत ते एकदा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी असते की ते सगळ्यांचे असतात. त्यामुळे राजकीय मतभेद त्यांच्याशी आहेत, त्यांनी त्यांच्याकडे निवेदन द्यायचं नाही किंवा त्यांच्याशी संवाद साधायचा नाही असं जसं नसतं, तसंच माननीय पंतप्रधानांकडे ज्या ज्या प्रश्नांबद्दल आम्हाला वाटेल की केंद्र सरकार काही भूमिकेत मदत करू शकतं. आता जीएसटीच्या संदर्भात मी ओळीने जाते वाटल्यास, आता मराठा आरक्षण केंद्र सरकारशी संबंधित आहे. त्याच्यानंतर पंचायत राजच्या प्रश्नाबद्दल माननीय मुख्यमंत्री काय बोलले की इथल्या हायकोर्टाने निर्णय दिला असला तरी इतर राज्यात पण हाच प्रश्न येऊ शकतो. म्हणजे थोडक्यात उद्या केंद्रीय स्तरावरती अमेंडमेंट काही करायची वेळ आली तर काय करता येईल जेणेकरून इतर मागासवर्गीयांना पंचायत राज निवडणुकीत राजकीय आरक्षणाचा तिढा सोडवता येईल. म्हणजे तो केंद्र सरकारमधला प्रश्न झाला जो आहे तो. पण नीलमताई हा मुद्दा नाही, हा मुद्दा याच्यासाठी उपस्थित केला, भले फडणवीसांनी वटहुकूम काढलेला असेल, मात्र 1.25 वर्षात राज्य सरकारनं या ओबीसी आरक्षणासंदर्भात काहीच केलेलं नव्हतं आणि योग्य प्रमाणे भूमिका न मांडल्यामुळे ते आरक्षण रद्द होण्याची वेळ आली आणि त्यानंतर आता केंद्रात तोच मुद्दा घेऊन जात आहे म्हणून त्याबद्दल आक्षेप घेतला. जिथं राज्य सरकार काही करू शकत होतं मागच्या 1.25 वर्षांच्या कालावधीत, तिथं ते केलं गेलं नाही. मात्र आता यात केंद्रानं मदत करावी म्हणून केंद्राकडे जाणं कितपत योग्य हा मुद्दा होता. नाही रेश्मा, काय माहितीये का, तुम्ही काय सुपर पॉवर स्वतः नाही आहात. केलं नाही जे भाजपचं आर्ग्युमेंट असतं तेच तुम्ही प्रवक्ते असल्यासारखं मला ऐकवत आहात. आणि मुळात असं आहे की अजून त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला भाजपला प्रवक्त्याचीच गरज नाहीये. अँकरच जर का प्रवक्त्यासारखे बोलणार असतील बारापैकी मी मोजत असे होते. गैरफायदा घेऊ नका रेश्मा, अँकर असल्याचा गैरफायदा घेऊ नका. 12पैकी सर्व विषय केंद्र सरकारशी संबंधित आहे. नाही असं एवढी मला मी चिडचिडे नाहीये. पहिली गोष्ट मी चिडले नाहीये. त्याच्यामध्ये तुमच्या मर्मावरती बोट ठेवलं की बोलायचं. वक्तृत्व स्पर्धेमधले जे आयडिया असतात त्या केशव सोबत नाही. मी तुम्हाला असं सांगते, मध्ये बोलता आहात दुसऱ्याचं डिस्टर्ब करायचं आणि ह्या पण एक पोरकटपणा आहे. ही ट्रोलिंगची आर्मी आहे. माझं पूर्ण होऊ दे. मी स्वतः बोलत असताना मी एक वाक्य सुद्धा बोलत नाही. माझं पूर्णच झालं नाहीये बोलणं काय जे आहे ते. एक मिनिटं तुम्ही जर का शांत राहिलात तर पुढे बोलता येईल मला. आणि असं करून दुसऱ्याला बोलवायचं कशाला मग? त्याच्याऐवजी तुम्ही फक्त भाजपचाच अजून एक प्रवक्ता बोलवून चर्चा घडवा. सगळ्या प्रयत्न करत होते की इथे नमूद करू इच्छिते 12पैकी सगळे विषय ज्या कसे केंद्र सरकारशी संबंधित आहेत हे जर का तुम्ही ऐकून घेतलं तर प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. पण ते पोहोचूच द्यायचं नाही. आणि खरं सांगायचं काही व्यक्तींना आपण ओबीसी आरक्षणाबद्दल मुद्देसूद बोलतोय त्याबद्दल काही शंका असेल ती मी विचारली, तो मुद्दा मांडला, त्यावरती स्पष्टीकरण द्यायला तुमच्याकडे वेळ आहेच की. मी तुम्हाला अडवत नाहीये, तुमची कुठली बाजू मांडायला तुम्हाला होतीये. माझ्या 3 ते 4 मिनिटाच्या निवेदनामध्ये तुम्ही स्वतः अँकर म्हणून 7 वेळेला डिस्टर्ब केलं. केशवने 3 वेळा थांबवलं. पण ठीक आहे, मी पण बरेच मला अनुभव आहे या सगळ्या गोष्टींचा. आणि म्हणून मला या ठिकाणी मी परत ठामपणाने सांगणारे लोकांमध्ये गोंधळ राहू नये म्हणून की पंतप्रधानांकडे यांच्याकडे जाण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे जसा मुख्यमंत्र्यांकडे येण्याचा आहे तो. आणि हे मुद्दे घेतले म्हणजे सगळे मुद्दे त्यातले कमी महत्वाचे आहेत हा असा गैरसमज पसरवू नका असं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते आहे. त्याच्यामध्ये ज्याच्याने चिडचिड कशाला होणार. आज उलट आमचा फार आनंदाचा दिवस आहे. आनंदाचा याच्यासाठी दिवस आहे की आम्ही आज राज्याच्या हितासाठी म्हणून आमचं मन मोठं आहे आणि पंतप्रधानांनी त्याच्यावरती प्रतिसाद दिलेला आहे. त्याच्यावरती अशी मनमानी करून चालत नाही. अशा हट्टाग्रह करून हे स्वतः पंतप्रधानांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की हे आम्हीच सांगितलं, ठीक आहे, तो तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटायचं त्याचं. तरी तुम्ही बोलता 3 मिनिटाच्या तुमच्या निवेदनात शिंतोडे उडवून घेतले. पण त्याच्यावरून काही साध्य होत नाही कारण तुमच्या पायाखालची जमीन घसरते हे तुम्हाला तुमच्या श्रेष्ठींनी सांगितलेले. बोला ताई, तुम्ही 12 मुद्द्यांबद्दल बोलत होता.
रेश्मा 12 मुद्द्यांच्या मी असं सांगत होते की यातले सगळे मुद्दे जे आहेत ते केंद्र सरकारशी संबंधित असणारे मुद्दे आहेत आणि त्याच्यामुळे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जो आरोप केला की राज्याचे मुद्दे जे आहेत ते अरे राज्याच्या मुद्द्यांच्या मध्ये जनतेचा विरोध ज्या गोष्टीला होता त्याच्यातून मार्ग काढण्याच्या साठी म्हणून राज्य सरकारने जे पर्यावरणाच्या संदर्भात भूमिका घेतलेल्या आहेत मेट्रो कार शेडच्या संदर्भात त्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या संबंधित डिपार्टमेंटनी पाठी लावली जाऊन की आमच्या मालकीचा आहे हा केंद्र सरकारशी संबंधित मुद्दा नाहीये का तर तुम्ही म्हणतात त्याच पद्धतीने प्रत्येक निर्णय हा झाला पाहिजे आणि म्हणून मला रेश्मा एक वाक्य सांगायचं इथे शेवटी मी संपवत असताना परत काही लागलं तर मी जरूर बोलीन असं नाही की मुद्दे संपलेले आहेत मला इथे सांगायचं आहे की या सगळ्या संदर्भामध्ये खरं सांगायचं तर काही लोकांना या भेटीबद्दल अतिशय विषाद वाटलेला आहे दाखवत नाहीत पण विषाद वाटलेला आहे एवढ्या प्रकारनी महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाला जर का तिथे हे झालं असतं काही चर्चा झाली नसती किंवा म्हटलं असतं 10 मिनिटात बोलवण केली असती तर फार आनंद झाला असता तीच बातमी झाली असती परंतु मला असं वाटतं की या सगळ्या हिताच्या दृष्टीने असा संवाद साधला पाहिजे याची जाणीव दोन्ही बाजूंनी असते केंद्राला आणि राज्याला आणि याच्यातून काय निघेल या सगळ्याबद्दल हे आपल्याला पुढच्या काळामध्ये दिसणारच आहे बरं ही काय पहिली आणि शेवटची भेट नाहीये नंतरच्या अर्ध्या तासामध्ये कशावरून त्यांनी अजून कधी भेटायचं हेही ठरवलं असेल निश्चित आणि या भेटी होत राहाव्यात राज्याच्या दृष्टीने जर काही हिताचे निर्णय होत असतील तर ताई निश्चित अशा भेटी व्हाव्यात फायनल कमेंटसाठी मी केशव उपाध्यायजींकडे जाते उपाध्यायजी तुमच्याकडेच येते बोला काय मुद्दा मांडायचा होता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे बोला मला मुद्दा मांडायचा आहे मुळामध्ये असं आहे की भरपूर वेळ तुम्ही ताईंना दिलात मला थोडा वेळ निम्मा वेळ तरी द्यावा अशी माझी विनंती आहे 7-8 मिनिटं ताई एकट्या बोलत होत्या आणि चिडून बोलत होत्या ताई असं चिडू नका चिडून काय होत पुन्हा माझा वेळ खाता ही कुठली पद्धत आहे ज्येष्ठ अनुभवी विधानसभेचे उपाध्यक्ष ऐका ना माझ्या छोट्या कार्यकर्ते पोरकटपणा कोण करताय आपण चिडण्यातनं पोरकटपणा संपत आलेली आहे तुमचा मुद्दा मांडा नीलमताई उपाध्यायजींना बोलू द्या उपाध्यायजी बोला आता ही काय पद्धत आहे स्वतःच बडबड करत असायचं पोरकटपणा स्वतः दाखवायचा आता शांत राहा आता मी शांत राहिले तुम्हाला ताईंनी हा बोला मी शांत राहिले विषयामध्ये की मगाशी ओबीसीच्या विषयावरती जो सांगितला राज्य सरकार पूर्णपणे हे तर दिसतंय म्हणजे वारंवार कोर्टामध्ये सरकारने घेतलं काय तारखा फक्त पुढच्या तारखा मागून घेतल्या कोर्ट सुरू होतं लॉकडाऊन जरी असलं तरी सरकार जायचं आणि पुढची तारीख घेऊन यायचं शेवटी कोर्टाने वैतागून तो निर्णय दिला म्हणजे राज्य सरकारला ओबीसी राजकीय आरक्षणामध्ये ते आरक्षण वाचवता आलं नाही ढळढळीत सत्य आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये थोडं निकालपत्र वाचून बघा कसं राज्य सरकार अपयशी ठरलं वकिलांमध्ये समन्वय नव्हता काय मुद्दे मांडायचे हे कळत नव्हतं तिथे राज्य सरकारचं ढळढळीत अपयश त्या पानोपानावरती त्या निकालपत्रामध्ये दिसतंय जेणे कोणी वाचलं असेल त्याला कळतं की राज्य सरकारने किती वेळामध्ये वेडेपणा केला अपयशी राज्य सरकार ठरलं आणि हेच सगळं झाल्यानंतरनं आतापर्यंत तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ एकमेव धोरण राणा भीमदेवी ताटात लसीचा उल्लेख आला गेल्या 1.5 महिन्यापूर्वी आमचे मुख्यमंत्री सांगत होते आम्हाला परवानगी द्या तर राहुल गांधी सांगत होते राज्यांना इथे द्या आणि काय झालं ना टेंडरला प्रतिसाद मिळाला ना बीएमसीला टेंडरला प्रतिसाद मिळाला ना अन्य काही गोष्टी झाल्या त्यामुळे नुसत्या गाव गप्पा मारणं हे इथल्या राज्यातल्या सरकारातल्या तिन्ही पक्षांचं काम सुरू होतं आज पहिल्यांदा मुख्यमंत्री मला बरं वाटलं की मुख्यमंत्री घराच्या बाहेर पडले आणि ते धावतात रत्नागिरीला केला तसं असते तर आज दिल्लीला जाऊन पंतप्रधान भेटले आणि या राज्याच्या आम्हाला पुन्हा एकदा राजकारणात करायचं नाही आम्हाला आमचं त्यातलं असं म्हणणं आहे की आम्हाला जर जनतेचे प्रश्न यातनं सुटत असतील निश्चित तेच म्हणायचे की जनतेचे प्रश्न सुटत असतील आणि त्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येत असेल बोलण्याच्या निमित्तानं चर्चेच्या निमित्तानं बंद दाराआड जरी चर्चा होत असतील त्याची चर्चा पुढचे काही महिने सुरू राहणार असेल तरी राज्याच्या हितासाठी आणि प्रश्न सोडवण्यासाठी त्या होत असतील तर त्याचं देखील जनता स्वागत करेल या संपूर्ण चर्चेसाठी सगळ्यांनी आपल्याला वेळ दिला वेळेअभावी कुणाकडे जाता आलं नसेल तर माफ करा कार्यक्रमात आता आपण इथेच थांबतोय बघत रहा झी24 तास बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे